नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन कोकणे। खरं तर महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूहामध्ये सहप्रशासक म्हणून काम पाहत असताना अनेक पालकांनी आमच्या 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी विनंती केली आणि त्या विनंतीला आपण एक आवाज देत आजपासून इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांचा अभ्यास नक्कीच पोहोचवणार आहोत। त्यामुळे आजच्या दिवसापासून 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या चॅनेलवरती गणित, विज्ञान किंवा इतर विषय आहेत त्या इतर विषयांचा अभ्यास आपल्याला उपलब्ध होत राहील। हा अभ्यास आपल्याला सर्वात आधी मिळवण्यासाठी प्रथमतः आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जे नवनवीन व्हिडिओ आपण टाकणार आहोत त्यांची लिंक किंवा ते तुम्हाला लवकरात लवकर मिळत जातील। तर पहा मित्रांनो, आपल्या सामान्य विज्ञान या विषयातील आपलं पहिलं प्रकरण आहे सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण। पहा, तर सजीव सृष्टी म्हणजे काय? तर पृथ्वीवरती असणारे जे सर्व सजीव आहेत त्या सजीवांपासून जे आपण म्हणू विश्व तयार झालेलं आहे थोडक्यामध्ये, आणि ते सजीव सृष्टी त्याच्यामध्ये कशा प्रकारचं कार्य करते आणि हे जी सजीव सृष्टी आहे मित्रांनो तिचं वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारे केलेलं गेलेलं आहे। त्यालाच आपण सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण असे म्हणतो। म्हणजे ते सूक्ष्मजीव कोणते कोणते आहेत, मग त्याच्यामध्ये पॅरामेशियम, अमिबा किंवा इतर जे घटक आहेत त्या सर्वांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे। तर पाहूया कशा पद्धतीने आपल्याला हे पॉईंट्स दिलेले आहेत याचा आपण अगदी सखोलपणे अभ्यास करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पुढचा जो पाया आहे म्हणजे 8वी आणि 9वी हा खरं तर 10वीचा पाया असतो, हा पाया भक्कम करण्याचं काम आपण नक्कीच करणार आहोत। जेणेकरून बऱ्याच विद्यार्थ्यांना पुढे सायन्स शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांचं सायन्स आपण एकदम डिटेल्डमध्ये तयार करून घेणार आहोत। तर पाहूया, आपल्याला या ठिकाणी पहिला मुद्दा दिलेला आहे मित्रांनो, जैव विविधता व वर्गीकरणाची आवश्यकता। पहा, मग त्यालाच आपण बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन असे म्हणतो। पहा, तर ही बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय आहे, म्हणजे जैवविविधता म्हणजे काय आहे किंवा वर्गीकरणाची आवश्यकता का आहे, तर हे आपल्याला यामध्ये पाहायचे। पहा, त्यामध्ये मागील इयत्तेत आपण पाहिले की भौगोलिक प्रदेश, अन्नग्रहण, संरक्षण अशा विविध कारणांनी पृथ्वीवरील सजीवांत अनुकूलन झालेले आढळते। पहा, जर आपण पाहिलं असेल किंवा मागच्या इयत्तेमध्ये सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे की भौगोलिक प्रदेश असेल म्हणजे प्रत्येक ठिकाणचं राहणीमान असेल किंवा त्या ठिकाणचा एरिया असेल, प्रदेश म्हणतो आपण त्याला, किंवा तेथील अन्नग्रहण करण्याची जी वेगवेगळ्या पद्धती असतील, त्याचप्रमाणे संरक्षण, अशा वेगवेगळ्या कारणांनी पृथ्वीवरील सजीवांत अनुकूलन झालेलं आपल्याला पाहायला भेटतं। अनुकूलन म्हणजे काही तर बदल झालेले पाहायला भेटतात थोडक्यामध्ये, त्यांच्यामध्ये झालेले जे चेंजेस आहेत ते आपल्याला वेगवेगळे पाहायला भेटतात, कारण की प्रत्येक प्राण्यासाठी राहणीमान वेगळं आहे, त्यांचं खाणं वेगळं आहे आणि या सर्व गोष्टी आपल्याला अनुकूलनामध्ये पाहायला भेटतात। तर हे जे अनुकूलन आहे मित्रांनो, अनुकूलन साधताना एकाच जातीच्या सजीवांतही विविध बदल झालेले दिसतात। पहा, म्हणजे वेगवेगळे जे पक्षी असतील किंवा प्राणी असतील किंवा साधारणतः आपण मानव जरी विचारात घेतला तर त्यामध्ये सुद्धा राहणीमानाच्या वेगवेगळ्या आपल्याला स्तर पाहायला भेटतात। म्हणजे काही लोक अगदी चांगल्या घरामध्ये राहत आहेत आणि काही लोक अगदी आपण विचार केला तर अगदी झोपडीमध्ये सुद्धा राहत आहेत। म्हणजे त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांचं राहणीमान किंवा त्यांचं अनुकूलन आहे, त्यांचं वागणं आहे ते आपल्याला खरं तर पाहायला भेटतं। 2011च्या जनगणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यांमधील सर्व सजीव मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती ज्ञात आहेत। पहा, जर 2011ची जनगणना केली होती म्हणजे साधारणतः 10 वर्षापूर्वीची जनगणना आपण जर विचारात घेतली तर त्या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं मित्रांनो, सुमारे 87 दशलक्ष जाती
ज्ञात आहेत. म्हणजे पहा ह्या थोड्या जाती नाही आहेत. पहा म्हणजे 87 दशलक्ष जाती आजपर्यंत म्हणजे 2011पर्यंत ज्ञात होत्या आणि त्यानंतर कितीतरी जाती या मागील 10 वर्षामध्ये निर्माण झालेल्या असतील. त्यांच्यामध्ये अनुकूलन आपल्याला पाहायला भेटेल. पहा तर एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची गटांत विभागणी व्हायला हवी अशी गरज भासली. सजीवांतील साम्य व फरक लक्षात घेऊन त्यांचे गट व उपगट करण्यात आले. पहा आता या सजीवांमध्ये कोणते साम्य आहे, मग त्यानुसार त्यांचे काय केले मित्रांनो, गट तयार केले. पहा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते साम्य पाहिलं आणि साम्य पाहून काय केले, त्यांचे गट लक्षात घेतले. मग ते कोणते गट आहेत, कशा पद्धतीने आहेत, म्हणजे मानव त्याच्यामध्ये 4 पायाचे कोणते असतील, 2 पायाचे कोणते असतील किंवा बाकीचे, किंवा बिळामध्ये राहणारे कोणते आहेत, घरट्यांमध्ये राहणारे कोणते आहेत, झाडावरती राहणारे कोणते आहेत, अशा प्रकारचे त्यांचे वेगवेगळे वर्गीकरण केलं किंवा त्यांच्या राहण्याच्या पद्धती आणि त्यांच्यामध्ये असणारा जो साम्यपणा आहे या सगळ्या गोष्टींचा काय केला मित्रांनो, अभ्यास केला. आणि त्या सगळ्या अभ्यासाअंती त्या ठिकाणी त्यांचे गट आणि दुसरं म्हणजे उपगट काय केले मित्रांनो, तयार केले. हे आपल्याला काय होतं पाहायला मिळतं. पहा तर त्याचप्रमाणे पहा पुढे म्हटल्याप्रमाणे सजीवांचे गट व उपगट बनवण्याच्या या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण असे म्हणतात. पहा तुम्हाला वरती इथे या ठिकाणी दाखवलेलं आहे की जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता आहे. खरं तर आपल्या प्रकरणाचं नावसुद्धा वरती दिलेलं आहे. पहा तुम्हाला सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण, सजीवसृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. मग हे सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण म्हणजे काय, किंवा त्यालाच आपण जैविक वर्गीकरण असे म्हणतो. कारण की त्यांचे जे साधर्म्य आहे किंवा साम्य आहे किंवा त्यांच्यामध्ये असणारा जो फरक आहे या सगळ्यांचा विचार करता त्यांचे गट आणि उपगट तयार केले आणि या सजीवांचे गट व उपगट बनवण्याच्या या क्रियेलाच आपण काय म्हणतो, जैविक वर्गीकरण असे म्हणतो. काय म्हणतो मित्रांनो, जैविक वर्गीकरण असे म्हणतो. याचा वापर तुम्हाला करायचा आहे किंवा हे सगळे मुद्दे पुढे तुम्हाला 9वी आणि 10वीला सुद्धा मित्रांनो त्या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. आता 8वीपर्यंत तुम्हाला फक्त सामान्य विज्ञान आहे, लक्षात घ्या. ज्या वेळेसला तुम्ही आता 9वीमध्ये जाशाल त्यावेळेसला तुम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये मग त्या ठिकाणी जे इलेक्ट्रिसिटीचा पार्ट आहे किंवा विद्युतचा पार्ट आहे तो वेगळ्या विभागामध्ये घेतलेला आहे. विभाग 1 केलेला आहे, विभाग 2 आहे. मग त्या विभाग 2मध्ये तुम्हाला संपूर्ण वनस्पतींचा अभ्यास असेल किंवा प्राण्यांचा अभ्यास असेल. हे सर्व घटक पुढच्या इयत्तेमध्ये आपल्याला करायचे आहेत. तर पहा या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे तर रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर 1920-1980 हे अमेरिकन परिस्थितिकी तज्ज्ञ होऊन गेले. त्यांनी इसवी सन 1969मध्ये सजीवांची 5 गटांत विभागणी केली. पहा किती गटांत विभागणी केली मित्रांनो. पहा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्यांनी कोणत्या 5 गटामध्ये विभागणी केलेली आहे ते आपल्याला पुढे अभ्यासायचं आहे. या ठिकाणी पुढे दिलेले आहे की त्यांनी कोणत्या पद्धतीने त्याची विभागणी केलेली आहे. त्यापूर्वी आपल्याला इतिहासात डोकावताना कोणते कोणते मुद्दे आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे, ते पाहूयात. इसवी सन 1735मध्ये कार्ल लिनियस यांनी सजीवांना 2 सृष्टीत विभागले, वनस्पती व प्राणी. त्यामध्ये व्हिजेटॅबिलिया, ॲनिमेलिया आपण त्याला म्हणतो किंवा ॲनिमलिया म्हणतो आपण त्याला. पहा सृष्टी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. त्याचप्रमाणे 1866मध्ये किंवा 1866 साली हेकेल यांनी 3 सृष्टी कल्पिल्या. त्या म्हणजे प्रोटिस्टा असेल, वनस्पती व प्राणी. पहा 3 हेकेल यांनी किती त्या ठिकाणी सृष्टी पाहिल्या तर 3. तर त्याच्यामध्ये कल्पना केली त्यांनी, कल्पिल्या म्हटलेलं आहे या ठिकाणी. कल्पिल्या म्हणजे त्याची कल्पना केली. तर त्याच्यामध्ये प्रोटिस्टा होता, वनस्पती होते आणि काय होतं मित्रांनो, प्राणी होतं. पहा तर इसवी सन 1925मध्ये चाटन यांनी पुन्हा सजीवांचे 2च गट केले, आधी केंद्रकी व दृश्य केंद्रकी. पहा 1925मध्ये चाटन यांनी काय केलं मित्रांनो, तर सजीवांचे 2च गट केले. किती गट केले, एकूण 2च गट केले. त्याच्यामध्ये आधी केंद्रकी व दृश्य केंद्रकी. त्याच्यामध्ये आधी केंद्रकी म्हणजे काय आणि दृश्य केंद्रकी म्हणजे काय त्याचं हे आपल्याला पुढे अभ्यास करायचा आहे. म्हणजे हे 2 गट तयार केले, लक्षात ठेवा. फक्त आता सध्या तुम्ही नावं लक्षात ठेवा, यांच्या कन्सेप्ट आपल्याला पुढे आहेत. 9वीमध्ये तर तुम्हाला खूप डिटेलमध्ये याचा अभ्यास दिलेला आहे. म्हणजे आधी केंद्रकी म्हणजे काय आणि दृश्य केंद्रकी म्हणजे काय. पहा पुढे आपल्याला सांगितलं त्यांनी 1938मध्ये
कोपलँड यांनी सजीवांना 4 सृष्टीमध्ये विभागले. पहा, म्हणजे 1925मध्ये याने 1966मध्ये जर पाहिलं तर प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी याच्यामध्ये त्यांनी विभागलं होतं. पण 1938मध्ये कोपलँड यांनी सजीवांना कोणत्या कोणत्या घटकामध्ये विभागलं गेलं तर पहा, मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. म्हणजे जे 1866मध्ये हेकेल यांनी 3 सृष्टी पाहिल्या होत्या, त्याच्यामध्ये 4थी सृष्टी म्हणजे मोनेराचा काय केला मित्रांनो, समावेश केला. आणि अशा किती झाल्या, 4 झाल्या. पहा, तर एकूण फिटाकर यांनी वर्गीकरणामध्ये किती निकष वापरले आहेत, वेगवेगळे निकष वापरले आहेत. आणि ते निकष वापरताना त्यांनी वेगवेगळे गट तयार केले. ते गट कोणते कोणते आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, तर फिटाकर यांनी पुढील प्रमाणे निकष विचारात घेतले. ते निकष कोणते आहेत, कशा पद्धतीने आहेत आणि त्यांनी 5 गटांत कशा पद्धतीने वर्गीकरण केलं, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहिजेत. पहा, त्यांनी म्हटले रॉबर्ट हार्डिंग फिटाकर 1920 ते 1980 म्हणजे एक 60 वर्षाचा कालावधीमध्ये त्यांनी खरं तर हे सगळं शोध लावलेलं आहे. हे अमेरिकन परिस्थितिकी तज्ज्ञ इकॉलॉजिस्ट म्हटलेलं गेलं आहे, होऊन गेले. त्यांनी इसवी सन 1969मध्ये सजीवांची 5 गटांत विभागणी केली. सगळ्यात महत्त्वाचं आहे, किती गटांमध्ये विभागणी केली आहे तर 5 गटांमध्ये विभागणी केलेली आहे. पहा, तर त्यातील गट कोणते कोणते होते. पहा, वर्गीकरणासाठी फिटाकर यांनी पुढील निकष विचारात घेतले. तर कोणते निकष आहेत तर ते आपण निकष विचारात घेऊया. या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला भेटतील. त्यातील पहा, तुम्हाला या डायग्राममध्ये किंवा आकृतीमध्ये दिसत असेल सजीवांमध्ये काय म्हटले त्यांनी, आदी केंद्रकी. पहा, जे आता वरती आपण पाहिलं होतं. दुसरं कोणतं आहे, दृश्य केंद्रकी. त्याच्यामध्ये आदी केंद्रकीचे पुढच्या जर पार्ट पाहिला आपण तर एकपेशीय असतात त्याच्यामध्ये. तर दृश्य केंद्रकीमध्ये काय असतात, दोन्ही पण असतात. म्हणजे एकपेशीय पण असतात आणि बहुपेशीय पण असतात. पुन्हा एकपेशीयचं त्यांनी सृष्टी दिलेली आहे, मोनेरा दिलेली आहे. तर एकपेशीयचं कोणतं दिलेलं आहे त्यांनी, प्रोटिस्टा दिलेलं आहे. पहा, आणि उरलेल्या ज्या बहुपेशीयच्या सृष्टी आहेत त्याच्यामध्ये सृष्टी 3 कवके, सृष्टी 4 वनस्पती आणि सृष्टी 5 काय आहे मित्रांनो, प्राणी आहे. जे वेगवेगळ्या सायंटिस्टनी त्याच्यामध्ये विचार केला. पहिल्यांदा 2 होते, 2चे 3 झाले, 3चे 4 झाले आणि फिटाकर यांनी एकूण किती मांडले तर मित्रांनो 5 मांडले. ते आपल्यासमोर आपल्याला दिसत असेल. त्यातील आपण या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे पहा, पेशीची जटिलता विचारात घेतली. पहा, त्यांनी त्यालाच आपण कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर म्हणतो. पहा, कॉम्प्लेक्सिटी त्यालाच म्हणतो पेशीची जटिलता. म्हणजे त्याचे कोणते कोणते विभाग होतात, पेशीच्या कोणत्या पद्धतीने त्याचे वेगवेगळ्या गटामध्ये विभागन केलं जातं त्या ठिकाणी आपल्याला दाखवले. पहा, त्याच्यामध्ये कोणतं म्हटले त्यांनी, या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे आदिकेंद्री आणि दृश्य केंद्री. म्हणजे याचं रूपांतर पहिल्यांदा आदिकेंद्रीय आणि दुसरं कोणतं आहे, दृश्य केंद्रीय आहे. पहा, त्यानंतर सजीवांचा प्रकार, त्यालाच आपण जटिलता असे म्हणतो. पहा, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स म्हणतात त्याला. पहा, तर हा सजीवांचा प्रकार कोणता आहे, त्याच्यामध्ये एकपेशीय सुद्धा आहेत आणि दुसरे कोणते आहेत तर बहुपेशीय आहे. म्हणजे कोणाचा तर तो दृश्य केंद्रकीचा भाग आहे. पहा, या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे एकपेशीय आणि बहुपेशीय. तर आदिकेंद्रकीमध्ये फक्त कोणते येतात तर एकपेशीय येतो. तर दृश्य केंद्रकीमध्ये कोणते कोणते येतात, एकपेशीय येतात आणि बहुपेशीय सुद्धा येतात मित्रांनो. पहा, तिसरा जो मुद्दा आपल्याला महत्त्वाचा दिलेला आहे तो म्हणजे पोषणाचा प्रकार म्हटलेला आहे. पहा, म्हणजे पोषण कोणत्या कोणत्या प्रकारचं होतं तर त्याच्यामध्ये मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणतो. म्हणजे पोषणाची कोणती कोणती पद्धत आपल्याला पाहायला भेटते त्याचं सुद्धा आपल्याला वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यामध्ये पहा, आपण त्याच्यामध्ये काही वनस्पती ह्या परपोषी असतात तर काही स्वयंपोषी असतात. म्हणजे स्वयंपोषी कोणत्या तर प्रकाश संश्लेषणाचा वापर करून स्वतःची अन्न स्वतः तयार करतात. त्याला काय म्हणतो आपण, स्वयंपोषी वनस्पती म्हणतो आपण. त्याला म्हणतो सेल्फ प्रोडक्शन म्हणू आपण त्याला. म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ते कशाचा वापर करतात, सनलाईट असेल म्हणजे त्यालाच आपण प्रकाश संश्लेषण असे म्हणतो. पहा, आणि त्या दुसऱ्या ज्या आहेत त्या म्हणजेच परपोषी. त्याच्यामध्ये ते काय करतात, दुसऱ्यावरती अवलंबून असतात. त्याचं उदाहरणसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते, वनस्पती काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. म्हणजे त्या काय आहे, स्वयंपोषी आहेत. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला प्रकाश संश्लेषण पाहायला भेटतं मित्रांनो. आपण जर दुसरा मुद्दा पाहिला तर दुसरा मुद्दा आहे कवके. तर कवके कशासाठी वापरतात तर परपोषी असतात मित्रांनो कवके. आणि ही जी कवके आहेत ही काय करतात, दुसऱ्यावरती अवलंबून असतात. म्हणजे ती परपोषी असतात. म्हणजे मृतावशयातून अन्न पोषण करतात. म्हणजे जे मेलेले घटक आहेत, म्हणजे काही प्राणी मेलेले असतील त्या मेलेल्या प्राण्यांचं काय होतं मित्रांनो, विघटन होतं. आणि विघटन झाल्यामुळं खरं तर त्या विघटनावरती हे जे प्राणी आहेत परपोषी, आपण त्याला परपोषी प्राणी असं म्हणतो किंवा ते भक्षक
म्हणून काम करतात, म्हणजे भक्षण करण्याचं काम करतात. 4 नंबरचा जो मुद्दा आहे मित्रांनो, जीवन पद्धती म्हटलेले पहा, त्यालाच आपण लाईफस्टाईल म्हणतो पहा. प्रत्येक प्राण्याची किंवा प्रत्येक घटकाची जी लाईफस्टाईल आहे मित्रांनो ती वेगवेगळी आहे. तर ती कोणती जीवन पद्धती आहे, तर त्याच्यामध्ये पहा उत्पादक म्हणून कोण काम करतं. उत्पादक म्हणजे काय, तयार करण्याचं काम कोण करतं. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला माहिती असेल एखादा प्रोडक्ट आहे किंवा एखादी वस्तू तयार करतो, मग जिथून ती वस्तू तयार होते त्याला आपण उत्पादक असे म्हणतो. तर या ठिकाणी वनस्पती काय करते मित्रांनो, उत्पादकाचं कार्य करते. म्हणजे वनस्पती खरं तर काय करते, स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. फक्त स्वतःचं अन्न तयार करत नाही, तर वनस्पतीपासून इतर जे जीव आहेत त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी अन्न तयार झाल्याचं आपल्याला वनस्पतीपासून भेटतं. म्हणजे ती काम कोण आहे मित्रांनो, उत्पादक आहे. त्याचप्रमाणे भक्षक कोण आहे, म्हणजे आपण स्वतः, आपण सुद्धा, मानवसुद्धा त्या ठिकाणी काय कार्य करतो, तर भक्षकाचं कार्य करतो. म्हणजे जे धान्य आहेत ते खरं तर ते वनस्पतीपासून भेटतात आणि ते धान्य, मग त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे ज्वारी असेल, गहू असेल, बाजरी असेल किंवा इतर जे घटक आहेत त्या सर्व घटकांचं आपण काय करतो मित्रांनो, आहार म्हणून वापर करतो. आणि हे सर्व कशापासून भेटतात, तर वनस्पतीपासून भेटतात. म्हणून प्राणी काय कार्य करतो, तर भक्षकाचं कार्य करतो पहा. आणि त्याचं विघटन कोण करतो, तर आपण थोडक्यामध्ये कवके असे म्हणतो. काय म्हणतो मित्रांनो, कवके काय करतात, तर विघटनाचं काम करतात. म्हणजे उत्पादक कोण आहे, वनस्पती आहे. भक्षक कोण आहे मित्रांनो, प्राणी आहे. विघटक कोण आहे मित्रांनो, कवके आहे पहा. त्याचप्रमाणे आपल्याला 5वा मुद्दा त्या ठिकाणी दिलेला आहे, वर्गानुवंशिक संबंध. तर हे वर्गानुवंशिक संबंध म्हणजे काय, त्यालाच आपण फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणतो मित्रांनो पहा. तर हे काय आहे, त्याच्यामध्ये आदिकेंद्रकी म्हणजे काय आणि दृश्य केंद्रकी म्हणजे काय, एकपेशीय म्हणजे काय आणि बहुपेशीय म्हणजे काय, या सर्वांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे वर्गानुवंशिक संबंध, त्यालाच आपण फायलोजेनेटिक रिलेशनशिप असे म्हणतो. तर पाहूया या ठिकाणी आपल्याला त्याचं वर्गीकरणसुद्धा डायरेक्ट दिलेलं आहे. सजीवांचं आदिकेंद्रकी, दृश्य केंद्रकी. तर आदिकेंद्रकी या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकपेशीय आणि एकपेशीय पुन्हा मोनेरा त्याच्यामध्ये येतो मित्रांनो. ही 5 नावं तुमच्या लक्षात पाहिजे, मोनेरा, प्रोटिस्टा, कवके, वनस्पती, प्राणी. कारण की हीच नावं पुढे तुम्हाला इयत्ता 9वीमध्ये सुद्धा आहेत, 10वीमध्ये सुद्धा त्यांचा थोडक्यात अभ्यास आहे तुम्हाला. आणि ही जी सर्व नावं आहेत पुढे तुम्हाला इयत्ता 11वी आणि 12वीला बायोलॉजी नावाचा एक विषय आहे. त्याच्यामध्ये 2 विषय येतात, एक तर बॉटनी येतं आणि दुसरं झुलॉजी येतं. तर या 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला याचा डिटेल्ड अभ्यास आहे, तो इंग्लिशमध्ये आहे मित्रांनो. आणि त्याला वेगवेगळे घटकसुद्धा आहे जे या ठिकाणी वापरलेले प्रोटिस्टा असेल किंवा जे या ठिकाणी म्हटले हे डायरेक्ट तुम्हाला इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतील. ओके, तर या ठिकाणी पहा, तर हा जो मोनेरा आहे, एकपेशीमध्ये मोनेरा येतो. तर पहा या ठिकाणी दृश्य केंद्रकीमध्ये काय येतं, एकपेशीय येतात, बहुपेशीय येतात. एकपेशीयमध्ये कोणता येतो, तर प्रोटिस्टा येतो, त्याला सृष्टी 2 म्हटलेला आहे. तर बहुपेशीयमध्ये उरलेले 3 म्हणजे त्याच्यामध्ये कवके, वनस्पती, प्राणी येतात. तर कवकांमध्ये काय येतं, पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू शकणारे. पेशीभित्तिका आहे पण प्रकाश संश्लेषण करू शकतात, न करणारे, थोडक्यात न करणारे म्हटलेलं आहे पहा. म्हणजे कवकांमध्ये काय येतं, तर आपण आत्ताच पाहिलं कवके काय कार्य करतात, तर विघटक आहेत. म्हणजे ते काय करतात, पेशीभित्तिका आहे त्यांना पण प्रकाश संश्लेषण ते करत नाही, म्हणजे प्रकाश संश्लेषण करू न शकणारे. त्यानंतर वनस्पती आहे, तर वनस्पती सृष्टी 4चा घटक आहे. तर त्यामध्ये त्यालासुद्धा पेशीभित्तिका आहे, प्रकाश संश्लेषण ते करू शकतात. म्हणजे ती कोण आहे, उत्पादक आहे. ते आत्ताच आपण पाहिलं पहा. आणि हा जो 3रा आहे म्हणजे प्राणी, त्याला पेशीभित्तिका नसणारे, तो काय कार्य करतो, तर तो स्वतः भक्षक आहे. म्हणजे वनस्पतीने जो आहार तयार केलेला आहे तो आहार खाण्याचं काम जर कोण करत असेल तर तो सृष्टी 5चा घटक म्हणजे प्राणी आहे पहा. असा हा अतिशय सोपा आपण मुद्दा जो व्हिटाकर यांनी त्याचे जे 5 निकष किंवा 5 जे मुद्दे मांडलेले होते, 5 गट मांडलेले होते, त्या घटकांचा अतिशय सोप्या पद्धतीने आपण अभ्यास केला. आता यानंतर पहा यांचा अभ्यास आपल्याला एकदम डिटेल्डमध्ये या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे कशा पद्धतीने ते कार्य करतात, त्यांची रचना कशी आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यांची रचना कशा पद्धतीने दिलेली आहे, तर या ठिकाणी पहा मित्रांनो, त्यांची रचना जर आपण पाहिली तर प्रथमतः आपल्याला दिलेला आहे सृष्टी 1 म्हणजे त्याला आपण मोनेरा असे म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, मोनेरा असे म्हणतो पहा. तर त्याची कृती आपण आज पाहणार आहोत. आज आपण फक्त मोनेरा घटक घेणार आहोत, उरलेले आपण उद्या घेणार आहोत. उरलेले साधारणतः एक 4 पानांचा धडा आहे मित्रांनो आपला हा विज्ञान 1चा. 2 ते 3 लेक्चरमध्ये, साधारणतः 3 लेक्चरमध्ये आपण हा धडा संपवणार आहोत. आणि तो धडा एकदम परफेक्ट तुमच्या डोक्यामध्ये बसेल याची खात्री मी तुम्हाला देतो. त्यामुळे अगदी लक्षपूर्वक जे मी शिकवतोय त्याकडे तुमचं लक्ष असू द्या.
समजून घ्या. एखादा मुद्दा समजला नाही तर तुम्ही मला स्वतः कॉन्टॅक्ट करू शकता, विचारू शकता हा मुद्दा कसा आला सर, तर मी नक्कीच तुम्हाला सांगेल. तर पहा या ठिकाणी म्हटलेलं आहे मोनेरा आपल्याला प्रथमतः दिलेला आहे. पहा तर मोनेरा सृष्टीतील विविध सजीव म्हटलेलं आहे. पहा त्यांची नावंसुद्धा तुम्हाला बऱ्याचदा एखादी टिपसुद्धा येऊ शकते परीक्षेमध्ये, किंवा हा मोनेरामध्ये त्याची उदाहरणं कोणती कोणती आहेत असे तुम्हाला येता 10वीला प्रश्न असतात बोर्ड परीक्षेमध्ये. तर या ठिकाणी तुम्हाला फक्त काय करायचे, त्यांची नावं म्हणजे 8वी आणि 9व्या इयत्तांमध्ये तुम्हाला त्यांची नावं तुमच्या डोक्यामध्ये घुसणं गरजेचं आहे. कारण की हा जो धडा आहे मित्रांनो, या धड्यामध्ये तुम्हाला खरं तर त्यांची नावं आणि त्यांचे आकार कोणते कोणते आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे, आणि त्यांची लक्षणे कोणती कोणती आहेत जी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. तर पहा, तर त्याच्यामध्ये असणारी जी कृती आपल्याला मोनेरा म्हटलेलं आहे आणि त्याची कृती सांगितलेली आहे. पहा, एक स्वच्छ काचपट्टीवर दही किंवा ताकाचा अगदी लहान थेंब घ्या, त्यात थोडे पाणी मिसळून विरलन करा, त्यावर अलगद आच्छादन काच ठेवा, सूक्ष्मदर्शीखाली काचपट्टीचे निरीक्षण करा, तुम्हाला काय दिसले पहा. आणि काय म्हटलेलं आहे पहा, काय म्हटलं मित्रांनो त्यांनी, एक स्वच्छ काचपट्टी, त्याला स्लाईड म्हणतो इंग्लिशमध्ये आपण, ती घ्या, त्याच्यावरती दही किंवा ताकाचा अगदी लहान थेंब म्हणजे छोटासा थेंब घ्यायचा आहे. पहा त्यात थोडे काय टाकायचे मित्रांनो, पाणी मिसळायचे आणि विरलन करा, त्यावर अलगद आच्छादन काच ठेवा. म्हणजे त्याच्यावरती काय करायचं, म्हणजे छोटासा थेंब घेतला, तो एका आपण काचपट्टीवर ठेवला आणि त्याच्यावरती पुन्हा जर काच ठेवली आणि सूक्ष्मदर्शी खाली काचपट्टींचे निरीक्षण करा, तुम्हाला काय दिसते पहा. मित्रांनो तुम्हाला मायक्रोस्कोप माहिती असेल, मायक्रोस्कोप आता जे बाकीचे काही शाळांमध्ये तुम्हाला ते मायक्रोस्कोप अभ्यासायला सुद्धा आहे, त्याची प्रॅक्टिकलसुद्धा आहेत. पहा तर हे जे मायक्रोस्कोप आहेत, मायक्रोस्कोपच्या खाली जर आपल्याला काय करायचं, एक स्लाईड घ्यायची अशी. पहा त्या स्लाईडवरती इथे सांगितल्याप्रमाणे त्याला काचपट्टी म्हटलेलं आहे. त्या काचपट्टीवरती काय घ्यायचं आहे तुम्हाला, एक छोटासा दही किंवा ताकाचा एक असा छोटासा ड्रॉपलेट घ्यायचा आहे मित्रांनो, छोटासा थेंब घ्यायचा आहे. आणि त्या थेंबामध्ये काय तुम्हाला ॲड करायचे, छोटंसं पाणी थोडंसं टाकायचे पाणी. आणि नंतर काय करायचं मित्रांनो, तुम्हाला दुसरी एक काच घ्यायची आहे. काय घ्यायची, काचपट्टी घ्यायची, त्याला स्लाईड म्हणतो आपण, जी छोटी असते. म्हणजे हा काचेचा तुकडा मोठा असतो. तुम्हाला पुढे 11वी 12वीला प्रॅक्टिकलसुद्धा आहे त्याची, म्हणजे कशा पद्धतीने जे पुढे सायन्सला जाणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खरं तर मी सांगतोय. तर अशा पद्धतीने ही एक मोठी स्लाईड असते आणि त्याच्यावरती ड्रॉप घेतल्यानंतर दुसरी एक कवर स्लाईड म्हणतो आपण त्याला. तर ती कवर स्लाईड असते आणि ती कवर स्लाईड याच्यावरती अशा पद्धतीने जर आपण ठेवली आणि नंतर ही स्लाईड तुम्हाला ही संपूर्ण स्लाईड उचलायची आणि कशाखाली ठेवायची आहे मित्रांनो, मायक्रोस्कोप खाली ठेवायची आहे. त्यालाच आपण सूक्ष्मदर्शी असे म्हणतो. पहा तर त्याच्या खाली जर पाहिलं तर आपल्याला असे स्मॉल हे जे आहे ना, हे जे आपल्याला दिसतंय, तर याचं असं मोठं स्ट्रक्चर पाहायला भेटेल आणि एकदम लहान लहान घटकसुद्धा त्या मायक्रोस्कोप खाली अशा पद्धतीने तुम्हाला पाहायला भेटतील. म्हणजे मायक्रोस्कोपचं कार्य काय आहे, तो अगदी लहान घटक जे आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, लक्षात घ्या, जे घटक आपल्या डोळ्यांना दिसत नाही असे अतिसूक्ष्म घटक आपल्याला कशाखाली पाहायला भेटतात, तर सूक्ष्मदर्शकाखाली आपण काय करू शकतो ते पाहू शकतो. त्यालाच आपण मायक्रोस्कोप असे म्हणतो. पहा तर यातील हालचाल करणारे अगदी लहान काडीसारखे सूक्ष्मजीव म्हणजे लॅक्टो बॅसिलाई जीवाणू. पहा म्हणजे लॅक्टो बॅसिलाई सारखे काही जीवाणू असतात, आपल्याला ते माहीत नाही आहे. आपल्या रोजच्या जीवनामध्ये कितीतरी लहान लहान बॅक्टेरिया आपण म्हणू त्यांना, ते आपण रोजच्या जीवनामध्ये खातोय जे आपल्याला माहीत नाही आहे. म्हणजे दही तयार होण्यासाठी आपल्याला माहिती आहे, बरेच 1, 2, 3 दिवस तरी आपल्याला दही म्हणजे दुधापासून दही तयार करायचे, म्हणजे थोडक्यामध्ये आपण त्याला मुरवणी म्हणतो. तर हे मुरवणी जर आपण त्या दह्यामध्ये जर टाकलं, म्हणजे दुधामध्ये जर टाकलं किंवा दूध टाकलं त्याच्यामध्ये, तर आपल्याला काही 1-2-3 दिवसांनी चांगल्या प्रकारचं दही तयार झाल्याचं पाहायला भेटतं. म्हणजे त्याच्यामध्ये किण्वन जी क्रिया आहे ती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. म्हणजे त्याच्यामध्ये बॅक्टेरिया छोटे छोटे जे आपल्या बॉडीसाठी गरजेचं आहे. काही विद्यार्थी म्हणतील किंवा काही जण असे म्हणतील की सर आपण ते थोडक्यात किडे आहेत छोटे छोटे म्हणजे बॅक्टेरिया आहे ते आपण खातो का, तर नक्कीच खातोय आपण, कारण की आपल्या बॉडीला त्यांची गरज आहे खरं तर, आणि ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही आहेत, ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही. अशा प्रकारचे जे छोटे छोटे बॅक्टेरिया आहेत, घटक आहेत, ते आपल्याला सूक्ष्मदर्शीखाली दिसू शकतात. ते या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे यातील हालचाल करणारे अगदी लहान काडीसारखे सूक्ष्मजीव म्हणजे लॅक्टोबॅसिलाई जीवाणू आपण त्याला म्हणतो. पहा तर या ठिकाणी सांगितलं आहे. पहा तर
मोनेरा या सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवालांचा समावेश होतो. लक्षात घ्या. तर हे जे छोटे छोटे जीवाणू आहेत आपण त्याला म्हणू, जे आपल्याला सूक्ष्मदर्शी खाली पाहिजे आहेत किंवा मायक्रोस्कोप खाली पाहिजे आहेत, तर हे सर्वांचा अभ्यास किंवा हे जे छोटे छोटे जीवाणू आहेत मित्रांनो, त्याला आपण नीलहरित आपण असे म्हणतो. तर या सर्वांचा जर समावेश होत असेल तर कशामध्ये होतो मित्रांनो, तर सृष्टी एक म्हणजे मोनेरामध्ये त्याचा सर्वांचा समावेश होतो. तर त्याच्यामध्ये असणारे जे घटक आहेत किंवा त्या सृष्टीतील विविध सजीव कोणते कोणते आहेत ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहा, फर्स्ट म्हटलेलं आहे पहा स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी म्हटलेलं आहे पहा, या ठिकाणी असा त्याचा आकार आहे. त्यानंतर पुढे सांगितल्याप्रमाणे येथे दाखवलं आहे पहा तुम्हाला काय म्हटलं त्यांनी, क्लोस्ट्रीडियम टिटॅनी म्हटलेलं आहे. क्लोस्ट्रीडियम टिटॅनी आपण म्हणतो, त्याचा आकार अशा पद्धतीने आहे. त्यानंतर पुढे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे पहा ट्रेपोनेमा पॅलिडम म्हटलेला आहे, तो या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. त्यानंतर फायब्रिओ कोलेरी म्हटलेला आहे, तो अशा पद्धतीने आहे. त्याचप्रमाणे इथे सांगितल्याप्रमाणे पहा सालमोनेला टायफी म्हटलेला आहे, ज्याप्रमाणे आपल्याला कीटक आहे त्याप्रमाणे आपल्याला तो पाहायला भेटतोय. त्याचप्रमाणे पुढे जर पाहिलं तर या ठिकाणी म्हटलेले पहा स्टॅफायलोकॉकस म्हणतो आपण त्याला, स्टॅफायलोकॉकस ऑरियस म्हणतात. तर अशा पद्धतीने त्याचा आकार आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळे घटक आहेत या ठिकाणी सुद्धा दाखवलेत पहा तुम्हाला. त्याच्यामध्ये म्हटल्याप्रमाणे कोणता घटक म्हटले त्यांनी, लेजिओनेला न्यूमोनी हे घटक तुमच्या लक्षात आले पाहिजे. त्याचप्रमाणे खाली म्हटलेले पहा या ठिकाणी म्हटलेलं आहे क्लोस्ट्रीडियम ब्लोट्युलिनम म्हटलेले पहा, ब्लोटुनियम म्हटलेलं आहे त्यांनी. तर हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे, ब्लोटुनिलिनम म्हटलेलं आहे पहा. तर हे सगळे घटक थोडे शब्द वाचताना आपल्याला सुद्धा अडखळतो. खरं तर हे सगळे शब्द जर इंग्लिशमध्ये असेल तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे आपण वाचू शकतो, कारण की मराठीमध्ये देताना जरा त्याचं हे जे शब्द आहेत हे जर इंग्लिशमध्ये असेल तर आपण फटकन वाचू शकतो. म्हणजे माझं तरी मी सांगतो जेणेकरून हे शब्द जेवढे आपण मराठीमध्ये किचकट होतात वाचायला तेवढे इंग्लिशमध्ये अगदी सोपे होतात. त्याच्यामुळे तुम्हाला जर पुढे भविष्यात तुम्ही सायन्सला जर आले तर नक्कीच तुम्ही अगदी सहजपणे ते लक्षात पण राहतात आणि तुम्हाला लवकर पाठ पण होऊन जातील ते, जेणेकरून तुमच्या लक्षात येतील. त्यांची लक्षणे पाहूया, शेवटचा पॉईंट पाहूया. तर हे जे सजीव आहेत म्हणजे या ठिकाणी मोनेरा सृष्टीमध्ये आढळणारे हे सजीव, सर्व सजीव कसे आहेत मित्रांनो, एक पेशी आहेत. जे आपण मागच्या पानावरती पाहिलं त्यांचं वर्गीकरण करताना ते एक पेशी आहेत की दोन पेशी असणारे किंवा द्विपेशी आहेत किंवा बहुपेशी आहेत. तर हे कसे आहेत मित्रांनो, एक पेशीय सजीव आहेत मित्रांनो. पहा ते कसे आहेत, स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. म्हणजे स्वयंपोषी म्हणजे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात किंवा ते दुसऱ्यावरती अवलंबून राहू शकतात अन्नासाठी. तिसरा मुद्दा जो सांगितलेला आहे हे अधिकेंद्रकीय असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. पहा हे कसे आहेत मित्रांनो, अधिकेंद्रकीय असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. पहा म्हणजे हे अधिकेंद्रकीय असतात, म्हणजे त्याचं एक ठराविक असं केंद्रक नसतं त्या ठिकाणी किंवा पेशी अंगके त्या ठिकाणी साईडला असणारी जी अंगके आहेत त्याची ती त्या ठिकाणी कशी असतात मित्रांनो, ॲबसेंट असतात किंवा नसतात असं आपल्याला म्हणता येईल. असा हा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहिला सृष्टी मोनेरा. आता जो उर्वरित भाग आहे मित्रांनो, साधारणतः 1.5 पेज आज आपण पाहिलं आहे. उरलेलं जे पानं आहेत आपली साधारणतः एक 4 पानांचा हा धडा आहे एकंदरीत जर आपण विचारात घेतला तर यातील आपण आज साधारणतः एक 25% घेतलेला आहे. रोज आपण साधारणतः 25 म्हणजे 30% आज आपण भाग घेतलेला आहे. उरलेला जो भाग आहे 35% करून आपण एक 3 लेक्चरमध्ये आपला हा धडा संपेल. नक्कीच तुम्हाला हा प्रत्येक मुद्दा समजवण्याचा माझा प्रयत्न असेल. तुमच्या सर्वांच्या मागणीला मी साथ देऊन नक्कीच हे विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विषय किंवा सामान्य विज्ञान तुमचा हा जो विषय आहे हा आजपासून सुरू केलेला आहे. तुमच्या सर्व मित्रांना आपला हा व्हिडिओ सेंड करा, जेणेकरून आता लॉकडाऊनमध्ये किंवा आताच्या या परिस्थितीमध्ये त्यांनाही याचा चांगल्या प्रकारे फायदा होईल. नक्कीच ते चांगल्या प्रकारे गुण मिळवतील. त्यांचं सर्व जे बेसिक आहे ते नक्कीच क्लिअर होईल. आत्तापर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, कारण की आपण रोजचे जे नवीन इयत्ता 8वी साठीचे जे व्हिडिओ टाकणार आहोत ते व्हिडिओ तुम्हाला लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. ओके, ऑल द बेस्ट, थँक्यू.